नमस्कार. मी रघु लोकेगावकर भटकंती दाही देशामध्ये पुन्हा आपलं स्वागत करीत आहे. आज दिनांक 31 मे 2026 आम्ही मंडोर गार्डन पाहण्यासाठी इथे चाललो आहोत. तिथे पूर्वी मारवाडची राजधानी होती, परंतु राव जोधांना ती जागा काय आवडली नाही. त्यामुळे त्यांनी ती राजधानी तिथून हलवून त्यांनी जोधपूरला मेहरानगड नावाचा किल्ला बांधला 1459 रोजी, आणि त्या किल्ल्यामध्ये त्यांनी आपली राजधानी स्थापित केली. आणि त्यानंतर समोर जे शहर बसवलं ते त्यांनी स्वतःच्या खर्चाने ते शहर बसवलं. बहुतेक सगळ्या ब्राह्मणांना त्यांनी ती घरं बांधून दिली. आणि तसे त्याचं जोधपूर ब्ल्यू सिटी, त्यांना खूप उष्णता असते तिथे, त्यामुळे सगळ्या घरांना त्यांनी निळा रंग तेव्हापासून जो लावण्यात आला आहे तो आज तिथे सर्व घरांना बाहेरून निळा रंग असतो. मित्रांनो, पूर्वी मंडोर ही मारवाडची राजधानी होती. सगळे तेव्हा राणा प्रताप वगैरे हे म्हणजे ते सगळे राजपूत एकत्र होते. पण नंतर काही त्यांच्यामध्ये कान उघडणी काही झालं, जे कान पिचक्यागिरी झाली, आणि त्याच्यामध्ये राव रणमल म्हणजे राव जोधाचे वडील ह्यांचा रात्री झोपेमध्ये पलंगावर झोपलेले असताना त्यांचा खून करण्यात आला. आणि तेव्हापासून त्यांचे सगळ्यांचे पलंग हे जास्तीत जास्त उंची त्यांची 8 इंचापर्यंत असते, जेणेकरून त्या पलंगाच्या खाली कोणी माणूस जाऊन झोपू शकत नाही. अशा पद्धतीने ते आज सगळ्यात त्यांचे पलंग 8 इंचाचेच आहे, उंचीचे आहेत. आता देखील तुम्ही मेहरानगड किल्ल्यामध्ये शेषमहलमध्ये पलंग ठेवलेला आहे, तो आपण पाहू शकता. तो 8 इंचाच्या वर त्याला खाली गॅप नाही आहे. आणि हे असं त्या पद्धतीला ते सांभाळत होते. राणा हा अतिशय शूर आणि कर्तबगार राजा होता. त्याने बऱ्यापैकी साम्राज्य स्थापित केलं आणि बरेचसे किल्ले त्यांनी जिंकले. राव रणमलच्या 24 पुत्रांपैकी राव राणा हे एक ज्येष्ठ पुत्र होते. त्यामुळे ते ॲटोमॅटिकली गादीवर त्यांना राज्य करायला मिळालं. आणि पण ते तसेच हुशार आणि कर्तबगार होते. त्यामुळे त्यांचं हे सगळं साम्राज्य नंतर वाढीस लागलं. आणि मंडोर इथे फक्त राजा महाराजांच्या आठवणीत ज्या छत्र्या बांधल्या जायच्या त्या इथे मग बांधायला लागले. इथे बऱ्याच म्हणजे पूर्वीच्या सर्व राजा महाराजांच्या छत्र्या, म्हणजे मारवाडी राजपुत्र राजा महाराज होते त्यांच्या सगळ्यांच्या छत्र्या तुम्हाला इथे पाहाव्यास मिळतील. आता त्यांची बरीचशी आपल्याला नावं माहिती नाहीत, परंतु या प्रत्येक छत्रीच्या बाहेर अशा पांढऱ्या पाट्या लावलेल्या आहेत, त्याच्यावर त्या राजाचं नाव लिहिलेलं आहे. असं तुम्हाला इथे बऱ्याचशा जवळजवळ 30-40 छत्र्या तुम्हाला बघायला मिळतील. पूर्ण या गार्डन अतिशय सुंदर असं सुशोभित केलेलं आहे. रात्री ते 7:30च्या दरम्यान एक छानपैकी ह्या संपूर्ण ह्याच्यावर स्टोरीजवर आपल्याला एक लाईट शो बघायला मिळतो. हिंदीमध्ये असतो आणि तो दरच असतो. त्याचं 80 रुपये तिकीट आहे. ज्यांनी तिकीट काढलं त्यांना समोरून स्टेडियममधनं पाहायला मिळतं. ज्यांच्याकडे तिकीट नाही ते बाहेरून साईड अँगलने ते पाहतात. तो ऐकायला दोघांना सेम येतं. आणि असा हा लाईट शो पाहण्यासाठी आम्ही मुद्दाम संध्याकाळचं तिकडे गेलो. ॲक्च्युअली थोडासा आम्ही उशिराच गेलो. तेव्हा मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही तिथे 3च्या दरम्यान तुम्ही तिथे पोचायला हवं, जेणेकरून तुम्ही ह्या सगळ्या छत्र्या आतमध्ये फिरून पाहू शकाल. आणि रात्री 7:30ला जो शो चालू होतो त्या शोला तुम्ही तिथे अटेंड करू शकता. आतमध्ये
कॅफे आहे, त्यामुळे असं गैरसोय होण्यासारखी नाही आहे. खूप ह्या गार्डनमध्ये लाईट्स त्यांनी छान वापर केलेला आहे. बॅकग्राऊंडमध्ये संगीत पण जुन्या फिल्मच्या संगीत ठेवलेलं आहे. आणि ह्या सगळ्या छत्र्या तुम्ही एक एक करत पाहू शकाल, ज्या आतून खूप सुंदर आहेत, बाहेरून खूप सुंदर आहेत. त्याचं तुम्हाला बांधकाम बघायला मिळतं, कशा पद्धतीने त्यांचं बांधकाम केलेलं आहे. काही छत्र्यांना गॅलरीज आहेत, बऱ्यापैकी उंच अशा मोठ्याल्या आहेत, काही आकाराने लहान आहेत, पण त्या सगळ्या छत्र्या पाहण्यासारख्या आहेत. त्यामुळे अजिबात तुम्ही जोधपूरला आल्यानंतर हे मिस करू नका. म्हणजे या छत्र्या मंडोर गार्डन पाहणे आणि त्याचा लाईट शो पाहणे तुम्ही मिस करू नका. 7:30ला एक्झॅक्टली तो शो चालू होतो. बऱ्यापैकी तो शो आहे, पण त्याचा आवाजाची क्वालिटी एवढी व्यवस्थित नसल्याकारणाने तिथे डिफिशियन्सी जाणवते. नाही तर अदरवाईज खूप छान असा तो लाईट शो आहे. अगदी सुरुवातीपासून राव जोधाने कसा हा मेहरानगड बांधला, त्याच्या आधी तिथे काय होतं, त्या सर्व गोष्टीचा तिथे उहापोह केलेला आहे त्या फिल्ममध्ये. आणि तुम्हाला ते पाहायला आवडेल असे व्यवस्थित बनवलेले आहे. आणि तुम्ही शक्यतो स्टेडियममधूनच पहा, कारण स्टेडियममधून तुमचा अँगल सरळ राहतो. फक्त आता त्यांचा आवाजाची क्वालिटी व्यवस्थित नसल्याकारणाने तुम्हाला खूप केअरफुली त्या सर्व गोष्टी ऐकाव्या लागतात. बाकी एकंदरीत पैसा वसूल मंडोर गार्डन आहे. तुम्हाला येण्यासाठी एक टॉय ट्रेन आहे. टॉय ट्रेनमध्ये ते ट्रेन रुळावर न धावता ते रस्त्यावरच चालते. टायरवाले ट्रेन बनवलेले आहे त्याने, मिनी टॉय ट्रेन. त्याचं तिकीट अवघे 10 रुपये आहे. 10 रुपयामध्ये ते तुम्हाला इकडे जिथे हा पिक्चर शो चालू असतो, लाईट शो, तिथपर्यंत ते आणून तुम्हाला सोडते. जवळजवळ हे एक किलोमीटरचं अंतर आहे मेन गेटपासून. त्यामुळे तुम्ही चालत येण्याचा काय प्रकार करू नका. सरळ 10 रुपये देऊन तुम्ही इथपर्यंत या. जाता जाता मात्र तुम्ही ही सगळी तिथे आल्यानंतर ह्या छत्र्या मात्र आवर्जून बघा. आणि मग शेवटी लाईट शोसाठी तुम्ही तिथे 7:30 वाजता जाऊन स्टेडियममध्ये बसायचं आहे. जो अगोदर जाऊन बसेल त्याला अगोदरची जागा, अशा पद्धतीचं तिथे एकंदरीत आहे. पण तिकीट प्रत्येकाचं चेक केलं जातं शोच्या वेळेला. ती एक काळजी घ्या. साधारण सगळे एकत्रच राहा, की जेणेकरून तुम्हाला तिकीट दाखवल्यानंतर 4 माणसांचं तिकीट एकत्रच देतात. त्यामुळे ते तुम्हाला तिकीट सगळेजण स्वतः बाळगू शकत नाही कोणाला तरी. हा स्टेडियम आहे, ह्या असं स्टेडियममध्ये तुम्हाला बसायचं आहे. निर्भीक, साहसी, हेमा गहलोत और सभी वीरों को याद किया जाता है और बाबा भैरवनाथ जी की पूजा की जाती है, जिनके आशीर्वाद से वीर विजय हुए थे. मंडौर विजय के बाद भी इंदा परिहार का मन अशांत था, क्योंकि ये नगर शत्रुओं से घिरा हुआ था. तब उन्होंने शक्तिशाली राठौर वंश को राज सौंपने का निश्चय किया. इंदा के मुखिया राय धवल ने अपनी पुत्री का विवाह राव चुंडा से करवाया और दहेज में मंडौर का दुर्ग दे दिया गया. राव हेमा गहलोत ने राव चुंडा का राज तिलक किया और भाटों ने मंगल गान गाए. शो संपल्या असं इथेच बाजूला तुम्हाला स्टॉपवर उभं राहायचं आहे. समोरची टॉय ट्रेन येत आहे, तुम्ही पहा. त्या टॉय ट्रेनने तुम्हाला परत मेन गेटपर्यंत जायचं आहे. आणि सुंदर असा हा एकंदरीत देखावा पाहायला आपल्याला मिळतो. तिथे कोपऱ्यावर एक मंदिरसुद्धा आहे, त्याचंसुद्धा तुम्ही दर्शन व्यवस्थित घेऊ शकता. आणि आवर्जून या टॉय ट्रेनने तुम्ही परत जा आणि खूप छान वाटतं. म्हणजे ती फक्त लहान मुलांसाठी आहे असं नाही आहे, मोठी माणसंसुद्धा तुम्ही त्यातून प्रवास करू शकता. आणि त्याच्यामुळे तुमचा 1-1.25 किलोमीटर
1 किलोमीटरभर जे अंतर आहे ते एक 5-10 मिनटातच तुम्ही तिथे मेन गेटपर्यंत पोचता आणि जाता जाता तुम्हाला दोन्ही बाजूला या ज्या छत्र्या आहेत त्यांचं एकदा शेवटचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. व्यवस्थित तुम्हाला हा मंडोर गार्डनचा व्हिडिओ खूप आवडेल. खूप सुंदर असा हा व्हिडिओ आहे आणि तुम्ही नक्की याला लाईक वगैरे द्या आणि उत्तम असं मी तुम्हाला माहिती यामध्ये दिलेली आहे जेणेकरून तुमची कुठे फसगत होणार नाही आणि व्यवस्थित तुम्ही हे मंडोर गार्डन आरामात इझिली तुम्ही पाहू शकाल. मित्रांनो, मंडोर गार्डन हे मूळ सिटीपासून 7 ते 8 किलोमीटर असं दूरवर असल्या कारणाने तुम्हाला तिथे स्पेशल रिक्षाने जावं लागतं. एक 200-300 रुपयाची रिक्षा तुम्ही आरामात घेऊ शकता आणि तुम्ही हे परत तुम्ही तुमच्या हॉटेलवर जाऊ शकता. इतका व्यवस्थित आणि भरपूर रिक्षा आहेत तिथे. मरणाच्या रिक्षा आहेत. उन्हाळ्यात एकदम छान वाटतं.